गेली तिच्या सासूला घेऊन। हाँ, एवढी मानुसकी नहीं है। कोरोना में कोई किसको हाथ नहीं लगा रहा था। उसको मैं, उसकी सास को जो मेरे पति को काटी है, उसको मैं दवाखाना लेके गई, उसकी बच्ची के पास में हॉस्पिटल गई, सोनोग्राफी कराने के लिए गई। सब इंसान भूल जाते। हाय गाइस, मैं आपके एपिक नेहा, नए दिन के साथ, नए शुरुआत के साथ। तो लास्ट टाइम आप लोगों ने झगड़ा देखा था कि बार बार एक शख्स का नाम लिया जा रहा था। आप लोगों ने मेरा पुराना व्लॉग देखा है लड़ाई का। मुझे बार बार रिपीट नहीं करनी थी बात, पर अभी मजबूरन वो बात करनी पड़ रही, क्योंकि एक ही बार वो बात करके आप लोगों के सामने क्लियर करके मैं आज टॉपिक ख़त्म कर दूँगी। तो जिनका नाम लिया जा रहा था कि वो तेरी बारे में पूरी बिल्डिंग में बताती है, तू ऐसा बोलती है, तू ऐसा बोलती है, हमारे बीच में मिसअंडरस्टैंडिंग, झगड़ा, लड़ाई और मन में खटास डालना, ये सब काम सामने वाली को आते, मुझे नहीं आते। तो वो जो आई का नाम ले रही थी, तो वो आई आ चुकी है। और आप लोगों ने कई बार मेरे ब्लॉग में भी उनको देखा होगा, मैं उनको आई बोलती हूँ। तो वो आज आई है घर, नासिक गई हुई थी इतने दिनों से, मेरी फ़ोन पे बातचीत हो रही थी, उन्होंने वीडियो भी देखा था, तब वो आ गई है। तो उनके ही मुँह ज़बानी आप लोगों को सुनाती हूँ कि उसके मन में कितनी खटास है, वो किसके लिए कैसे कैसे मन में बातें रखती हैं, और फिर वो कैसे कैसे जहर उगलती फिरती है। उतना तो मुझे टाइम नहीं है, पर आप लोगों को दिखाना ज़रूरी था कि वो क्या क्या बोलती है और क्या क्या सोच रखती है। तो ये देखिए, आई काय कसं राहिलं लग्नाचं ट्रिप? हाँ, व्यवस्थित राहिले, काय नाही। अच्छा, तू व्हिडिओ काही बघितलं का? बघितलं। आता त्या दिवशीचं तू व्हिडिओ बघितला, तिने तुझं डायरेक्ट नाव घेतलंय, भाभीचं पण नाव घेतलं आणि तुझं पण नाव घेतलं। पण आता तुमच्या दोघींचे भांडणं होते, माझं आमचं नाव घ्यायची काही गरज होती का? मी नाही घेतलं। हा, पण तिला काही गरज होती का घ्यायची? हा, ते तिने घेतलं नाव, मी तिला बोलली पण तुझ्यात आणि माझ्यात भांडण लावून द्यायचं, हा असं काम करायचं। ती बोलली, मी तर स्पष्ट बोलली, मला माहिती है कि आई अशी बोलणारच नहीं। और मेरा ये शब्द था कि उन्होंने ऐसा बोला ही नहीं, क्योंकि मैं इनको भी जानती हूँ काफ़ी सालों से, और इसके पहले भी उसने हमारे बीच में बहुत जहर घोला है, हम बहुत सारी बातें की है, पर मैं उस पर विश्वास करतीच नहीं। तो आई ती काय म्हणत होती कि तू काहीतरी थी, क्या बोल रही थी केतन, मैं तो बात भी भूल जाती उसकी बातें ना मेरे ऐसे स्पीड में बोल के निकल जाती है। क्या बोली थी वो? आई तेरे बारे में क्या क्या नहीं बोली है मुझे। हाँ, काय बोली? पण मग तुम्ही आई गेल्यावर का बोलती? माझ्या सामने बोलायचं नव्हती ना। तुमच्या दोघीचं भांडण होतं, मी होते का? मला माहिती का? मी गावाला गेल्यानंतर तुम्ही त्या दिवशी हे शब्द पण वापरलं की ती सगळ्यांच्या अंगावर जाते, हे तर तुला पण माहिती आहे, लपवायची काही गोष्ट नाही। छोट्या कारणामध्ये मनीषाच्या अंगावर पण गेलेली, की त्या मनीषा पण मला स्पष्टपणे बोललेली, नळाचं पाणी बाबतीत ती अंगावर गेली होती। तर मी तेव्हा पण तिला बोलली, तू अंगावर कशाला जाते? नाही ना, मी अंगावर नाही गेली, तीच मला अशी बोलली, तीच मला तशी बोलली। आता तुला पण तिची सवय माहिती आहे, ती कितीपर्यंत खोटं बोलू शकते। हा नाही, पण असं आहे, शेजार धर्म आहे, एकमेकाचं कुणी कोणाशी बोललं तर पोटात ठेवायचं। 1 किलो अन्न माणूस खातं, ते पोटात ठेवतं, एकमेकाचं ठेवायचं। आणि पाहुणे रावळे लांबच राहतात, पण आपण एकमेक प्रेमाला शेजारीच कामा येते वेळेला। बरोबर, मी सांगते, कुणी नाही, आपण लय पैशावले श्रीमंत, प्रॉपर्टी, गावाला घरदार, जमीन जागा असते ना, तर मुंबईला आपण तुकडे मोडायला आलो नसतो। बरोबर, लक्षात ठेवायचं। बरोबर बोलली। तर आपण काय भान नाही ठेवला का त्या गोष्टीचा कधी? नाही, आपल्याला लय प्रॉपर्टी गावाला असते, आम्हाला कधी लय प्रॉपर्टी असते, तर मुंबईला इथं आलो नसतो। नाही, आता तिने मी तुला सांगते भांडणाचं कारण काय होतं। हे मांजर तिथे सू करून आली, रौनकने सब केली, विक्कीचा जरा आवाज वाढला, तर मी त्याला काय बोलली की विक्की आवाज कशाला वाढवते, जरा हळूनी बोल, मग समोरचा जर व्यक्ती आपण चूक नसताना आपल्यावर ओरडणार, हे तर तुलाही माहिती आहे, तो पेलेला असतो नेहमीचा, मग तो ओरडणार, तर आपला 2 शब्द निघणार ना, तो 2 शब्द निघाले तर बोलते हा आता तर तू हे झाली, आता तू ते झाली, ते बोलायची काय गरज आहे? माझ्या पर्सनलवरती गेले, माझ्या आईला धंदेवाली बोलले, मला बोलले धंदेवाली। आता तू एवढं वर्ष राहते माझ्या घरात, परपुरुष कोणता येतो घरी? पण आपण 1 किलो अन्न खातो, ते आपल्या पोटात राहतो, एकमेक प्रेमाने एकमेक बोललं राहिलं। आज मी 40-45 वर्ष राहते कुर्ल्याला। मला फक्त याच गोष्टीचा आन्सर दे, माझ्या युट्यूबच्या फॅमिलीमध्ये माझ्या आईला तू कधी धंदा करताना बघितला? तू 2014 मध्ये आलेली आहे, मी 2013 मध्ये, तू आमच्या घरात माझे वडील नाही आहे,
हा तेव्हापासून तू कधी कोणत्या माणसाला बघितलं माझ्या घरात? त्याची त्याला पटलं तसं वागून, त्याची त्याला पटलं, कोण आलंच नाही गेलंच नाही. तर आता केतन नंतर माझ्या घरात का दुसरा माणूस नाईटला थांबतो का राहतो का कोण हाय माझा असं फालतूगिरी? पण तुमचे भांडणं मांजरीवरून नाही, बोलायची काही गरजच नाही ना. बाहेर कशी बोलले काढायचंच गरज नाही ना. माझी आई वारलेली आहे हे शब्द तिने वापरला. पहिली गोष्ट माझं बरंच काय बोलली, तो पण विषय मी घेणार आहे की मारवाडी करून मराठीला लग्न केलं, मारवाडी करून त्याला पटलं ते केलं. जातीवरती पण बोलली, बरंच काय काय बोलली आहे. आपण तर त्या लेवलला गिरू शकत नाही. पण आपण शेजार दरम्यान सकाळी उठल्या एकमेकाचं तोंड पाहायचे आणि पाहुणे रावळे कुणी येत नाही. वेळेला कोण येते? आजूबाजूवाले येत्या. कसले आपल्या प्रसंग पडला कोणी आलं, बाजूवालेच आले ना. कसे धावत बोलत नव्हते तरी बाजूवालीनं आईचं नाव घेतलं ना, आईनं कसं नियाला बोलावलं, कसे प्रसंग आला होता. रात्र रात्र जागे होते आपण, याचा आपण विचार करून वागावा आणि बोलावा. अरे आई इथं नसताना गावाला, आई गावाला असताना आईचं नाव घ्यायचं काय गरज आहे? आई काय तिकडेच राहणार होती, येणार नव्हती का इकडं? पण तुमच्या दोघीचं भांडणे माझं नाव घ्यायचं काही गरजच नव्हती ना. नाही नाही, पण गरजच नाही ना. आपल्या जवळ विचारलं, ऐक मी प्रकाशला जाऊन विचारलं, मला आईने असं काय बोललं, ती डायरेक्ट बोलते ती भाभीला पण घेतला. आता ते भाभीचं पण नाव घेतलं तिने की मी भाभीकडे, आई तिने हा शब्द वापरला, मी सगळ्यांकडे भिका मागत राहते. एवढे दिवस भाभी बोलली, ती बोलली मी सगळ्यांकडे भीक मागत राहते. तू दिले घेतलेलं बोललेलं हे काढायचं नसतं. एक मिनट, अभी मेरी मम्मी बीमार रहती थी तो ये रौनक को खाना खिलाती थी, कभी वो नहीं रहते तो मैं प्रकाश को भाई के जैसा खाना खिलाती, तो किसका मतलब क्या भीक मागना हो गया? आता ते मला शब्दाचं उत्तर दे फक्त. भीक मागायचा हा प्रश्न कुठून आला? एकमेकाला शेजार धरणं. एवढे मुंबईला मी 45 वर्ष राहिले, अशा बिल्डिंगीतले लोक पाहिले नाही. यांना कसला गर्व, कसली मांडी बिल्डिंग मध्ये कसला, किती प्रेमाने राहावा, किती प्रेमाने बोलावं. आजूबाजूवाले चिळायला कामा येते, नातवाईक कोणी येत नाही कामाला. आजूबाजूवालेच धावत पळत येतात, रात्र रात्र जागे राहते पळत. तू बोलत नव्हती तरी मी तुला उठवलं, केतन गेला, विजावलं. आणि वेळेला माणसांनी उपकार करून वाटाव ठेवा. माणसांनी काय विजवलं? तिच्या नवऱ्याने जाळलं पेटलं तर आम्ही केतनला मी बोलवलं, तुम्ही बोलत नव्हते भांडण, तरी मी कडे वाजवले. केतननी बादली घेतली, तिळं विजवलं, तुला बोलावलं, तू आतमध्ये गेली, त्याला बाहेर आणलं. माझं कुलूप घेतलं, ते कुलूप कडीत तोडून त्याने माझा मुलगा, मी रात्री 2 वाजता मंदिरापाशी बसवलं. गर्वदर होती तेव्हा, ती गर्वदर होती. हमको इंसानियत है, इंसानियत आहे माझ्या मनात. आणि मी वयामानाने मला मी मुली समजते तुम्हाला, तुम्ही आमची इज्जत घेताय. ही कुठली पद्धत आहे? मी उद्या माझं नाव घ्यायचं काही कारणच नाही ना. मी होते का इथं? नाही. बरोबर. आई बोललीच तू विसरून जायचं. आई तो अशी बोलली, निया तुला काही बोलली असं, मग मी बोलले का नियाला? तू आम्हाला काही सांगितलं असं, मी बोलले का नियाला? करकोट केलं का? हे जन्माला एकदाच याचं एकदा जात. इथं दादागिरी चालणार नाही, कोणाचीच नाही चालणार दादागिरी. त्याच्या घरात मिरची चटणी खातय, दादा बिदा इकडं चालती नाही. आम्हाला भांडता येत नाही का? आम्हाला बोलता येत नाही का? आमच्याकडे दादा नाही का? आम्ही कानून कायद्याने करू. आमचं वय आहे 65. आम्ही 45 वर्ष झाले मुंबईत राहते. आम्ही कोणाशी झगडा भांडण केलेलं नाही. प्रेमाने वागणं, प्रेमाने राहणं, शेजारीच कामा येते. एवढं झालं, कोण आलं कामा? अर्ध्या रात्र जाग कोण राहिलं? माझा मुलगा परत्या डॉक्टरच्या तिकडे बसला नाही, मंदिरापाशी तिच्या सासूला फोन केला, पोरांनी घरी घेऊन आले. 10 वेळा आम्ही फोन केले. विसरली तू? विसरायचं नाही. माणसाने आम्ही उपकार केला, आम्ही काही हे नाही केलं, मेहरबानी नाही केली, आम्ही उपकार केला, वाटावर ठेवला. आम्ही म्हणती नाही आम्ही काय केलं, पण असं करायचं नाही. मी नसताना माझं नाव याची काही गरज नाही. मी येणार होते ना, मी काय बोलले, तिला काय बोलले असेल ती, मग खरं खोटं आपण केलं असतं ना. मी तुला फोन केला का? पण नाही, मला फोन केलाच नाही. मी माझ्या पोरासाठी तुला फोन करीत होते. पण त्या दिवशी जेव्हा हे प्रकरण झाला, मी तू केतनला फोन केला होता त्याच्यासाठी, पण आम्ही फोनवर सांगितलं का असं भांडणं झालं? नाही, मला मोबाईल मध्ये
मला सांगितलं हा. श्रावणीनं. हा आणि प्रकाशचा तू मला तेव्हा फोन केला जेव्हा प्रकाशने तुला फोन केला. मी प्रकाशला सुनवला. मी प्रकाशला बोलली मी आई अशी काय बोलली की ही अशी बोलते डायरेक्ट 4 चौघात भाभी पण बघते. आता बघ आई ती स्पष्टपणे तुझं नाव घेतलं. यांनी पण ऐकलं असेल. ए अयन तू था ना घर में उसने क्या बोला कि आई ने तेरे बारे में क्या क्या बोला है. ये बच्चा भी था उस समय घर में. आणि तू मला काय सांगितलं असतं ते मी नेहाला बोलले का म्हणजे नेहाचं माझं भांडण नाही होणार का. तेच तर सवय ना. आणि उद्या तू बोलली का नेहा अशी बोलली का लई पैशावाला माणूस पाहिला मी तो मला सांगितलं मी नेहा बोलले का मी नेहाला कनी अशी तुझा मी भांडणच करीत राहतो. मारामारीच करायची बिल्डिंगमध्ये काय आपली इज्जत घालायची. कोण सुरुवात करतात पहिले मग मारामारी कोण करतात. काय भांडायची गरज असं जुना व्हिडिओ मी टाकले त्यावेळी त्या टायमाला पण तू वाचवायला आलो होती. शेलार अशी साडी खोचून जान्हवीला घेऊन माझा दरवाजा लागला मला. हा तर नेहमी कोण येतं मारामारी करायला. मारलं कोणी आहे मला काय मारामारी घमांडी करून काय जिंकायचं नाहीये. आम्हाला मारामारी भांडणं करता येतं. आम्हाला पण पोलीस चौकी दरबारी है ना ये हमेशा उनको बचाती है कि जान तो झगड़ा नहीं करने का खत्म कर नेहा छोड़ दे. पहले भी जब चाटा मारा था तब ये उधर थी मनीषा थी. दूसरी बार जब अटैक किया था झाड़ूनी केतन वरती तभी भी ये थी काटने के टाइम. तभी भी मैंने बोला तुम लोग बोलते क्यों नहीं. ये लोगों को ना शय मिलती है. ये लोग फिर और पावरफुल होते. इनको लगता हमको कोई कुछ नहीं कर सकता. काय गो बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. केतनला किती चावलं होतं शेलारबाईंनी माहिती. ती पोलीस स्टेशनला बोलते की माझी सासूने चावलं. म्हणजे तिची सासू वेगळी ती वेगळी आहे का. बोललं हे विषय झालेला आहे पोलीस स्टेशनला. बोलते मी नाही चावलं माझी सासूने चावलं. तुमचे एकत्र भांडण झाले म्हणजे सासू तो वेगळी काय तूच काय आहे का. पण भांडायचं काहीच नाही ना. काय गरज नाही ना. मारामारी डायरेक्ट अंगावर येतात. तो मला नियाबद्दल काय सांगितलं की मी नियाला बोलले का निया अशी बोलली तुझ्याजवळ का मीराबाईने लई पैशावाला माणूस पाहिलाय. बाई मी कशाला बोलू. मग मी बोलले का तुला बोलले का म्हणजे तुझं अशी खोटी आरोप लावते. आणि लास्ट टाइम पण अशी गोष्ट झालेली. आता ती इथे राहत नाही. तिच्या पण बाबतीत बोललेली मी तिच्या समोर डायरेक्ट माझ्या मुलाची शपथ खाल्ली. मला त्याच्या पुढे काही नाही. तेव्हा ती शांत बसली. तेव्हा तिला कळालं की कोण खोटं बोलते आणि कोण खरं बोलते. तिची सवयच अशी आहे की एकमेकाची भांडणं लावून द्यायचं आणि स्वतः साईडला व्हायचं. आणि तुझं मी तिचा विषय तरी कधी काढते का. बिल्डिंगमध्ये पण काही चर्चा झाली. मी बोलते काय तिचा विषय काढू नको. मला तिच्याशी बोलायचं पण नाही तिच्याशी वाचता पण नाही. जिस गली जाना नहीं उसका नाम क्यों निकालना. और उसको तो हमेशा का प्रॉब्लम रहता है मेरे से सबके पास जाके मेरे बारे में गॉसिप करने का. तू आता तो दुसरा व्हिडिओ बघितला बिल्डिंगचा खालती जाऊन माझी चर्चा करते. जर तू खरी आहे तर उभी राहा ना. बोल ना लोकांसमोर. पळायचं कशाला. मी खाली गेले तरी काहीतरी प्रेमाचं बोलते. संसार परपंचाचं बोलते. माझ्या घरी बायाला तरी कोणाची मी कधी निंदा करीत नाही. कोणाचं काही बोलत नाहीये. मला सगळ्यांचं प्रेम आहे. एवढे वर्ष माझ्या मुलीसारखे आहे. 2019 से ना ये तकलीफ है हमारे को. मारने आते हो सीधा उन लोगों का कैसा दादागिरी चलता. उन्होंने एक को मारा है ना उनको लगता है वो हमको भी मारेंगे. और मार के तो गए हैं कई बारी. ये कभी इधर उधर हो जाती तभी अटैक हो जाता है. जब ये रहती है ये बचाने आती इसको चोट भी लग जाती है. वो लोग ढकल भी देते. पर ये बोलते थे जान दे नेहा छोड़ दे नेहा जान दे नेहा छोड़ दे नेहा. आता तुला काय वाटते. आता ह्या वेळेस मी व्हिडिओ बनवून टाकला ते चुकीचा केला का. माझ्याकडे पुरावा काय आहे ना. आता मी व्हिडिओ बनवून टाकला पोलीस स्टेशन मध्ये बोलले क्या मैडम वीडियो बनाने से क्या होगा. मतलब हाँ वो आएंगे मुझे मारेंगे और आप लोग तो बोलोगे आपके पास प्रूफ क्या है. माझ्याकडे पुरावा काय. माझ्या सोबत कोण आहे. माझं नाव घ्यायचं काही गरज नाही ना. मी होते का भांडायच्या टायमाला. तिनेच घेतला. मी तुझा विषय पण नव्हता काढलेला. मला मुलीसारखी तू मुलीसारखी. माझं 65 वय तुमचं 30-35 40 वय नाहीये. मी प्रेमाने सगळ्याशी बोलते. सगळ्याला वेळ प्रसंगाला पैसा पाणी देते. वेळ प्रसंगाला त्यांच्या संग जाते. तुझ्या संग येते तिच्या संग जात होते. नाही बोलत प्रश्न मिटला गप्पीच बसायचं. भांडायचं नाव घ्यायची काही गरजच नाही. बोल काढायची. आपण लय प्रॉपर्टीवाला नाहीये. आपण पैशावाला नाहीये. आपल्या जो काहीच नाही. आपल्याला गावाला शेती जमीन जागा प्रॉपर्टी असते ती आलोच ना. तुकडे मोडायला आलो नसतो आपण. तिला घमंड किती आहे माहिती नाही का गोष्ट. आणि तिला वाटतं आई गप्प बसते मी गप्प का बसते. लोक नाव ठेवते पचा तुक्का ते लोक भांडले. आपल्या बिल्डिंग मधलं 1 नंबर नाव आहे झगड्याचं. माहिती का लोकांनी काय लोक काय बोलते.
ही बाटलीवालीची बायको आहे का एवढी उडते का टनाटना असे मला कधी ते बघत लोक मावशी शिवाय हाका नाही मारती. बरोबर आहे. मी कधी त्यांचे झगडा भांडण कधी काही त्याच्या आई भेटतो मला जे काय बोलायचंय तिने माझ्या जातीवरती पण बोललं. तू व्हिडिओ ऐकलाय ना सगळं. माझी जातवर गेली. मी कधी कोणाच्या जातवर बोलायचं नाही. कोणी कोणाच्या नाही. शेजार धर्म शेजारी दवाखान्यात न्यायला शेजारी राहते. पोलीस स्टेशन मध्ये अशी सभ्य बनते की मी तिच्या नादी लागत नाही तीच माझ्या नादी लागायला येते. आता तू एवढ्या वर्षापासून भांडणं बघते. कोण कोणाच्या नादी लागायला जातात. कोण भांडणं करायला जातं तिच्या मागे. एवढ्या शिल्लक गोष्टीतून भांडायची काही गरजच नाही. मी नाही सुरुवात केली. एक मिनिट ती बोलते लोकांसमोर की मी भांडणं करत नाही. मी लय गुणाची बाई आहे आणि माझ्या पोरावरती पण आळ घातली. 17 वर्षाचा मुलगा आहे. आता माझं रोनक किती वर्षाचा आहे. 14-15 लागले. आहे का माझा मुलगा एवढा हलकट आहे का मुलगा माझा. एक मिनिट. तू आता एवढ्या वर्षापासून बघते एकटा राहतो घरी. कधी तिच्या पोरींवरती मारायला गेले ते पण तिने आळ घातली. काय काय बोलले काय विचारायला आणि एवढ्या पोरी 2-2-3 मग ते दुःख नाही वाटत. तिच्या पोरी माझ्याकडे जेवून नाही जात. हा तू त्या दिवशी जेवायला आणले घास घालीत होती त्यांना जेवायला देत होती. तू अरे पण तोंडाला घास घालीत होती जेव घालीत होती. ते नवरात्र में वैष्णो देवी गई थी. कन्या पूजन किया था. मैं सबको बुलाया था. सब उसकी बच्चों को मैंने अपने हाथों से खाना खिलाया था. मेरे मन में अगर इतना पाप रहता तो आम्ही भांडलं तरी आमच्या मनात राहत नाही. ते जाऊ दे. माझी आई देवी आईची तुझ्या पण अंगात देवी येते. असं घाण बोलायचं तिला अधिकार आहे का ते स्पष्ट मला बोल. मला काय बोलते मला जाऊ दे. ती बोलते नेहमी मला धंदेवाली बोलते. माझ्या आईला बोलायचा अधिकार आहे का तिला धंदेवाली. बिचारी मरून गेली. काय गरज आहे बोलायची. ती घराच्या बाहेर जात नाही. 5-5 आजारपणामध्ये किती गेली. किती आजारपणात. हा किती आजार होता तिला. तूच होती ना समोर. तू ऍडमिट होती ती ऍडमिट होती सायनला. आठवण आहे तुला. अहो पण माणसाने कसं वागावा काय वागावा प्रेमाने वागावा. प्रेमाने घमांडी करून काय फायदा नाही उपयोग नाही ना. कोणीच नाही करू. आपण नाही करू. हे भांडणामुळे मी तिच्याशी बोलत नव्हती कारण की आपल्याला भांडण नाही पाहिजे. आम्ही तिच्या घरी कळ जातोय काय काम असलं का तीच आपल्या दारात ती विचारायला. मी आता तिच्या घरी जाते का. बघ तुम्ही तिच्याशी बोलता. मी तुम्हाला कधी बोलली का तुम्ही तिच्याशी नका बोला. हे तर तुमचं पर्सनल निर्णय. ती विचारायला येते लाईट बिल भरलं का किंवा काय करायचंय का. दुसऱ्या दिवशी पण काय झालं मच्छिंद्र आला होता. मी बोलली ती आई नाही आहे. मी ह्या पल्लवीला बोलवायला गेली सन्मुखची बायकोच्या. तर ती आली नाही. खालती मी गेली उभी राहिली तर ती येऊन तिथे उभी राहिली. आता ऑलरेडी पोलीसचा मॅटर झालेला आहे. कालच झालाय. परत उभे राहून कशा का उचवायचे काम आहे ना. मी बोला ही उभी आहे मी नाही राहणार. मी डायरेक्ट बोलली. मी निघून गेली तिथून. निघून गेली तर माझीच चर्चा करते. आम्ही दादागिरी सहन करणार नाही. आम्ही कोणाच्या ऐकून घेणार नाही. हे काय पद्धत झाली. दादागिरी कोण करतो. मारायला कोण येतो. माणसं कोण जोडतो. आम्ही तर 3च माणसं आहे ना. आम्ही कधी दादागिरी केली एवढ्या वर्षामध्ये. तूच वाचवायला येते ना नेहमी. माणसाला वेळ प्रसंग सगळ्याला येते. दगडाच्या गाठी असते. पंतप्रधानाला वेळ असते. आपण तर माणूस आहे. आपण कसं वागावं काय ठरवा आपण. आणि त्या एवढ्या बिचारायला लहान मुली 1-3 वर्षाची 7-8 वर्षाची त्यांच्या काय त्यांना. तिने डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये असं दाखवलं की माझ्या पोरींना मारायला येणार हे लोक. बाई एवढे नीच नाही आम्ही. एवढे नीच आहे. माणसाने जुनं विसरू नाहीये. आणि कसं वागावं काय वागावं. आज 45 वर्ष झाले मुंबईत राहिले. कुर्ल्याला गेले तर मला 10 ठिकाणी मारी ते गेट पशी गेलं का आल्या का. आणि त्या भाभीला पण बोलली की तुम्हारे इधर भीक मागणी आती थी. ते बोलायची पद्धत आहे. भाभी तुझ्या घरी जेव्हा येत होती तू तिच्या घरी जात होती. एक टाइम तू करीत होती एक टाइम ही करीत होती. त्याच्या नवऱ्याला मी राखी बांधली होती ना. आणि त्यांनी ती पण आळ घातली. ते विक्कीवर जवळ येऊन बसायची. आणि किती घाण तिचे विचार आहे ते पण बोलली होती. व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित काय काय बोलली. तू बघ तुझा डोकं फिरून जाईल. तू जाय दवाखान्यात जाय ना पैसे कमी करायला. दवाखान्यात घेऊन जाय लागलं तर. आणि मी रात्रभर जागते. देखो किसका भी बच्चा बीमार हो. तुमच्या घरात पण होतं तर मी पळते ना कधी पण. आपल्या माणूस की होनी चाहिए ना. उसकी बच्ची बीमार थी बड़ी वाली तो मैं गई थी. हाँ उसकी सास का और उनका झगड़ा हुआ था. सास अलग रह रही थी और ये अलग रह रहे थे. तो मेरे में इंसानियत है. किसके भी बच्चा हो
मैं गैर का भी रहेगा ना, उसके बच्चे के लिए मैं हॉस्पिटल भागूंगी। तो मैंने इंसानियत दिखाई। मैं तो यही बोली हूँ माता रानी को, जो मेरी माँ को बोली आहे ना वो कोर्ट फुट के निघली। माझ्या आईला बोलली, मला बोलली आहे ना, मला काही फरक नाही, ते पण न्याय देऊ दे, बरोबर आहे का नाही? तिच्याकडे माणसं बघायला यायचं, ज्याचं लग्न नाही व्हायचं, हा, ते तिला घाण बोलायचं का अधिकार आहे? मग तिच्या आईला तर बोलले, वडिलांवरती बोलले तर तिला एवढं राग आला। मग माझ्या खानदानपर्यंत, माझ्या जातीपर्यंत, माझ्या मुलापर्यंत, माझ्या नवऱ्यापर्यंत काय करतो केतनवरती पण बोलली ती। केतनला नवऱ्याला सांभाळ, नवऱ्याला आवर, काय करतो माझा नवरा? दारू पितो, काही ते दंगा करतो बिल्डिंग मध्ये। तू आहे ना एवढ्या वर्षापासून। पण माणूस माणसाला प्रेमाने कसं बोलावं, प्रेमाने कसं राहावा। बिल्डिंग मध्ये खाली उतरलं तो लोक किती माहिती आहे तुमच्या बिल्डिंग मध्ये किती भांडते, किती झगडा बोलून गेली माहितीये। तसं कल्याणीवाला पण ऐकत होता, ती ज्योती पण होती, क्या बोली क्या बोलायचे की बोलली होती, किती नाव ठेवते ती रस्त्यावर भर रस्त्यावर मला रूम वाले सगळे बोलतात तुमच्या बिल्डिंग मध्ये काय काय झगडा आहे काय मत। कोण बोलतो धंदेवाली? मी धंदा करते का? मला एकच स्पष्ट सांग माझ्या युट्यूबच्या फॅमिलीला, ही डायरेक्ट बोले युट्यूब धंदेवाली। तू हे स्पष्ट कर, मी धंदा करते का? युट्यूब का धंदेवाला असते का? नाही, माझ्या घरात माणसं येतात का ते स्पष्ट कर। माणसं येते, कोण माणसं येते? तूच असते ना 24 तास। आता तर तू गावी गेली होती 4-5 दिवसापासून, नहीं तो तू तो 2-2, 3-3 इसको पकड़ 2-2, 3-3 दिन में तो मेरे घर में ही रहती है, आती जाती है। मनीषा भी रहती है, आराध्या भी रहती है। मी असे फालतू धंदे करते का? असं बोलायचं नाही ना। काय बाबा मांजर हागला असं तर भरून टाकलं साफ केला, पण तिने उतरता उतरता फार गेट पर्यंत ती ओरडून गेली ना। लोक नाव नाही ठेवती भाई बिल्डिंग मध्ये काय आहे, तुम्ही काय बिल्डिंग मध्ये ब्लॉक मध्ये राहते, ही पद्धत तरी आहे का नाही? आणि गणपतीच्या टायमाला पण माझ्या घरात गणपतीमध्ये नारळ ठेवून गेली। एवढीशी निमित्त गोष्टीसाठी तिने ऍक्टिवासाठी भांडणं केला होता। तिची गाडी लावायची होती, आम्हाला बाहेर जायचं होतं दर्शनाला, केतनला जायचं होतं, तर ती काय काय लेवलला जाऊन खालपर्यंत बोललेली, हा बैल आहे, हे बायकोची भाड खाते, सगळं विसरून जाते तू। किती काय काय बोलते, तिच्या तोंडाला ताबा असतो का बोलायला? तरी लोकांनी एवढे कमेंट केले, ही बाई काय काय बोलते तिला भान आहे का? मराठी पे कलंक पे असे कमेंट आहे। फार तिने एवढं लेवल क्रॉस केलाय ना, तेवढा लेवल आम्ही नाही क्रॉस करू शकू, आम्ही बोललो पण नाही एवढं घाण। म्हणजे असं बोललं म्हणजे तू माझी भांडशील, वाईटपणा होईल भानगड। समझा आप लोगों को? उस दिन उसका गेम ऐसा था कि ये आएंगी ना तो मैं इनके साथ झगड़ा करने जाऊंगी। पहले ऐसा हो चुका है, तू बोली पहले ऐसा हो चुका है। मैं आप लोगों को बताती हूँ, इसने 2-3 जनों के साथ मेरा किया था, और उन लोगों को मैंने क्लियरली मेरे बच्चे की कसम खाई, तो उन लोगों को समझ में आई कि इतनी बड़ी कसम नहीं, वो झूठ खाएगी। तो उन लोगों ने बोला नहीं बराबर है, नेहा ने नहीं बोला ये सब बात। वो रिश्तों का कुछ लहजा नहीं रखती, वो फटाक से कुछ भी बोल के मोकली होती है। काम झालं का कामापुरता मामा, तू कोण आणि मी कोण, असं आहे। मतलब असलं तर गोड बोलायचं, मतलब नसलं का गोड नाही बोलायचं। बरं आता तिनं काय मला सांगितलं असं तुझ्याबद्दल? मी कधी बोलले का तुला? मग तिनं मला अशी बोलली, मी माझ्या मनात ठेवलं ना, मी 1 किलोभर अन्न खाल्लंय, माझ्या मनात ठेवलं ना। मी तिनं मला काय सांगितलं? एक गोष्ट सांगू, मी तिच्याशी बोलायचा कधी बंद केला मी तुला सांगते, जेव्हापासून 2022 लास्ट भांडण झालं होतं, तिने शैलानी केतनवरती अटॅक केला होता, 22 पासून मी तिच्याशी बोलतच नव्हती। बिल्डिंगच्या निमित्ताने जेवढं आता काय बोलणं होतं तेवढंच होतं, मी तिच्या घरी पण जात नाही, पण माझा मुलगा पण जात नाही, तीच आपल्या दारात ती विचारायला। हेच मला बोलवायचं होतं तुझं। पैसे नाही आता ते 25-25 रुपये तेच आले मागायला ना। तर आपण ते तर जे बघ बिल्डिंगचं जे काय आपण देतो तिला, बरोबर आहे, ते बिल्डिंगच्या निमित्ताने मागायला येते तर आपण देतो तिला, बरोबर आहे। पण जे काय बघ मला पटत नाही, मला माणसानी भांडायचं काही गरज नाही। आपण एवढं सावकार असतो ना तर आपण इथं राहिलो नसतो, गावाला जमीन जागा प्रॉपर्टी असते ना तर इथं भीक मागे आलं नसतो आपण। कोण भीक नाही, आपणही भीकच मागवतो, मजुरी करूनच खातोय, पुढे तांतून माडीत खातो, माडीत बसून बांगल्यात करतो। काय आपल्या जवळ काय आहे? हे रूम काय आपल्या जवळ? गावाला लय असतं तर इथं कशाला आलं असतो? गावाला लय जमीन प्रॉपर्टी घरदार सगळं नावावर, सगळं प्रॉपर्टी नावावर असती, सगळं जागीरदार असतं, तिथं आलंच नसतो भीक मागायला। आईला बोलते की आई माझी काय म्हणतात, आई धंदा करते, हे घरचं आईचं मी हडपलंय, 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं, 7 वर्ष झालं, 8 वर्ष झालं, 9 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 11 वर्ष झालं, 12 वर्ष झालं, 13 वर्ष झालं, 14 वर्ष झालं, 15 वर्ष झालं, 16 वर्ष झालं, 17 वर्ष झालं, 18 वर्ष झालं, 19 वर्ष झालं, 20 वर्ष झालं, 21 वर्ष झालं, 22 वर्ष झालं, 23 वर्ष झालं, 24 वर्ष झालं, 25 वर्ष झालं, 26 वर्ष झालं, 27 वर्ष झालं, 28 वर्ष झालं, 29 वर्ष झालं, 30 वर्ष झालं, 31 वर्ष झालं, 32 वर्ष झालं, 33 वर्ष झालं, 34 वर्ष झालं, 35 वर्ष झालं, 36 वर्ष झालं, 37 वर्ष झालं, 38 वर्ष झालं, 39 वर्ष झालं, 40 वर्ष झालं, 41 वर्ष झालं, 42 वर्ष झालं, 43 वर्ष झालं, 44 वर्ष झालं, 45 वर्ष झालं, 46 वर्ष झालं,
तुझं आई आहे, तू हडपुण्याचं काय करू, तुम्हाला करायची कर, तू हडपलंच हडपलं. मी घर हडपलाय, हा माझ्या आई वडिलांचं घर मलाच भेटेल ना. तू हडपू काय करू, आपल्याला काय करायचं, आम्हाला शेजाऱ्याला काय गरजच नाही ना करायची. बोललं तर बोललं, नाही तर नाही बोलायचं प्रेमाने, बस तेवढं. मला काय म्हणायचंय, माझ्याशी पटत नाही ना, माझ्या जवळ यायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही, लांब राहायचं माझ्याशी. आणि तू पण काय झालं ना, पेटलं तरी ना सिलेंडर फाटू दे, जायचंच नाही तिथे. तुला मी पहिल्यापासून बोलते की इसको बहुत है, काही कुछ हुआ ना. आतला पलंग पेटवला, बाहेरचा पलंग पेटवला, घाईघाई केतनला बोलवायला आले, घाईघाई नेऊन दिलं, घाईघाई दिलं नेऊन. आणि चल केतन चाल, कुलूप दिलं तर ती कुलूप कडी तोडून आणि माझं कुलूप फेकून बिघडून टाकलं. मग ते 100 रुपयाचं कुलूप नाही, तरी मी बोलले नाही ना, भरून घेतलं असतं माझ्याकडून. तेच ना, फार कोंडाकडे तोडून टाकली. आणि रात्रभर आम्ही जागो होतो, पाहुणे आली होती, त्या पाहुणे सुद्धा जागी होते, रमेश मामाची आई. रात्रभर माझा मुलगा सचिन डॉक्टर जीड आणि ती देवळापाशी उभी. परत 4 वाजता पर जाऊन बोलून फोन बोलून घेतलं. विसरले तुम्ही असं ना, तू कोण मैं कोण. माझं नाव घ्यायचं काही गरज नाही ना, मी इथं नव्हते ना. बरं मी येणार नव्हते का, घर सोडून जाणार होती मी का दान करणार होते कोणाला फुकाट. अरे तिला काय वाटलं, तुझं नाव घेणार, मी तुझ्याशी फोन करून तुझ्याशी भांडणार, मी एवढी पागल आहे का. तू काय, तिनं काय मला सांगितलं तुझ्याबद्दल, मी तुला बोलले तर तुमचं तिचं भांडण नाही होणार. अरे पण होणार नाही का. 100 बात की एक बात, मैं उससे बातें नहीं करती हूँ. मेरा तिची सासू तिचं म्हणली निया म्हणली का रमेश मामा चांगला पैशावाला पकडलाय. अगं बाई, मी काहीच बोलली नाही हे शब्दाने. हा शब्द चुकीचा आहे. त्यांना सासू सुना सेमच आहे, एकच माळचे मनी. उसको भी इतना गंदा बोला है ना. तो ये लोग क्या करते, खेलते खेल. खेल कैसे खेलते, खुद तो डेरिंग रहती नहीं डायरेक्ट भिड़ने की, इसको भिड़ा देते. नेहा ने ऐसा बोला, नेहा ने वैसा बोला, बस लगा दो आग और साइड में हो जाओ. उस दिन बोलती तू कसम खा, तुझे अभिम वाले के ऊपर बोली. मला मी देवा शपथ, मैं बोलते तू मेरी माँ की कसम खा. तू आता एवढा व्हिडिओ बघितला, त्यांच्या जातीवरती मी काय बोलली का. नाही. मग कशाला खोटं बोलायचं, जर बोललोच नाही. आपल्याला कोणाची, आता मी मुस्लिम मध्ये पण जेवते, तुमच्या घरी पण जेवते का. आता आम्ही जातीमध्ये कधी भेदभाव केला का आजपर्यंत. जातीचं नाव घ्यायचंच काय काम नाही. मग तिने घेतला ना, भांडायचं सुद्धा काही काम नाही. कोणीच तो नाही, तिनं नाही भांडायचं. प्रेमाने मला एक गोष्ट समजते, काय मी त्याच्याशी बोलत नाही तर ते प्रश्न कुठून आला की मी तिला बोलायला गेली. 100 बात की एक बात, मेरे पास तो उसका नंबर भी नहीं, अभी बोल क्या बोलती. माणूस म्हणतो माझ्या मनात नव्हतं. मी गेल्या वर्षी माझे नाताचे फॉर्म ती स्वतःच्या नवऱ्यावरती संशय घेते. मी राखी बांधून तुझ्या समोर कितीदा बोलली आहे ती घाण घाण, तुला ते समजत नाही. आणि मी म्हणले अगं पुरीचं ऍडमिशन घ्या, आम्ही इकडे घेणार आहे ऍडमिशन. माझ्या मनात काय असतं तर तिला बोलले असते का. नाही, तुला लय सवय, तुला लय सवय, तुझ्या पण माहिती पडलं पाहिजे तुला. इसको भी मालूम पडना चाहिए. ऐसा ही आपल्या मनात खोटं कपट नाहीये. मी 45 वर्ष झाले मुंबईत राहते, सगळे लोक समाजात राहते, प्रेमाने मयानी. कोणाला वेळ लागली तर पैसे दे, दागिने दे, गाण ठेवायला. ते तसंच आहे. कोणाचे पेटलेले विजवायला जाय, रात्र जाग, वरून मानाव सांगायचं. काय बोलली सांगू निघाला, मी काय बोललीच नाही ना ती, पण तेवढंच बोलली. मग काय बोलले हो ते भांडण काय पोलीस चौकी वाटते, पर कोर्टात जाऊ दे. मग जाऊ दे ना, तिला मी काही बोलले नाही. मी घाबरत नाही कोणाच्या बापाला, बरोबर आहे. मी बोलले ना कधी पण, तुझं माझं काही पण होतं, मी तुझ्या तोंडावर बोलले होते, आई मला तुझा हा पटला नाही, तू अशी का बोलली. तू पण मला डायरेक्ट बोलते नाही मला तुझं पटलं नाही. हम लोग एक दूसरे का हो जाता है तो हम लोग ऐसे मिल भी जाते, कभी कभी हो भी जाते हैं. तो वो चीज को ना वो अलग इसमें बोलते, तुम नेहा का सुनते हो, तुम उसका सुन के लेते हो. गुस्सा हाँ उनको बोलती है. मग तुला तेव्हा तू बोलायचं, ती मला बोलते का तू त्याच्यात घुसते की त्याच्यात घुसते. मला काय घेणं देणं आहे, कोण कशात पण घुसा, मला काय घेणं देणं. घुसा नका घुसा. ती फक्त मला माग तू नव्हती तेव्हा ती म्हणली तुम्हाला ती बरोबर करती. काहीतरी गोष्ट झाली होती मनीषाची माझी, त्या गोष्टीवरनं भांडणं झाली होती आपली. आता तो विषय वेगळा आहे, ते आपण नंतर बोलूया. पण जे काय आहे मला स्पष्ट करायचं होतं
म्हणून मी आज ये वीडियो बनाया गाइस आप लोगों के लिए। इनके आने के बाद आप लोगों को पता चल गया कि उसके मन में कैसा रहता है, झगड़े लगाना वो सब काम मुझे नहीं आता है, इसलिए मैंने अच्छा हो गया इसने भी बोला तो मुझे पता चला उसकी एक फितरत है झगड़ा लगा देने का और साइड में हो जाने का। और आप उसको लगता है कि अभी ये लोग झगड़ा करेंगे, अरे अनाज खाते हम लोग। 45 वर्ष झाली मी लग्न करून आणले, चिंबूरला बाजूला होता तो, आंधळा 10वीला होता तो। नंतर मला लता झाल्या, दिल्लीला गेला, त्याला 4 मुली 1 मुलगा आहे। आणि हे बघ आई, तुमच्या घरात कोण येतो कोण जातो मला काय घेणे देणे मत 100 बात की 1 बात कोणी बोलते संपला विषय, मला काय घेणे देणे। देख मेरे घर में भी कोई नहीं आता तो मैं 1 मिनिट, माझ्या घरात तो कोणी येत पण नाही, मी बदनाम आहे। तुझ्या घरात फक्त येतो ते भावाच्या नातानी, त्याची आई येते, तुमचं जुना संबंध आहे तो आम्ही लोग। अरे हमारा बोलने का अधिकारी क्यों, इनके घर का पर्सनल मैटर है, हम क्यों बोलेंगे। ये जिनके मन में पाप रहता है ना वो लोग है ना इसके उसके थ्रू बुलवाते। आज 45 वर्ष झाले, 1/77 ला माझं लग्न झालं, तेव्हा लग्न करून आले, आमच्या बाजूला राहत होते, त्याच्या जे हॉस्पिटलला होती, तो 10वीला होता, नंतर 10वीचं झालं होतं, दिल्लीला गेला, त्याला 4 मुली आहे, नातू पंतू आहे, त्याची नात लग्नवाली तुझे मला त्याच टायमाला विचारायचं होतं ना, त्या टायमाला तिच्या तोंडावर बोलली असती काय का माझं काय नाव घेते, तुला काय गू खायची सवय गेली नाही का। पण माझं असं आहे, मी टाकून देते, भांडणं नकोय, झगडा नकोय, आपल्या सगळ्या नकोय, तर मग हे लोक अशीच घाण करत बसतात ना। हे बघ तू जेव्हा त्याच्या गोष्टीवर पडदा टाकला नाही, तुला राग येईल चालेल, तू जब इन पे पर्दा डाली है ना, इन लोगों ने अति की अति तिथे माती, तेव्हाच बोलायचं। त्यांनी हात उचललं होतं केतनवरती, तेव्हा पण तू बोलली जाऊ दे न्या, जाऊ दे भांडणाचा पाया, आपलं नाव बदनाम होतं, ते लोक मारून निघून जातात आणि ते लोक सभ्य बनून जातात। आम्ही मार खायला बसलोय का नेहमीचे, मार खायला नाही बसले, तुम्ही माझं नाव घ्यायची काही कारणच नाही, ते नेहमीच तुझं नाव घेते। आता तर मी व्हिडिओ आता बनवायला लागली, त्याच्या अगोदर पण कितीदा बोलले की ती मावशी तुझं नाव घेते, ते काय काय गोष्टीमध्ये भांडणं झालेले आहेत त्याच्यामध्ये तुझं नाव घेतात, कितीदा झालाय। म्हणून मी सोपी म्हटले काय, मी काय सोपी नाही म्हणा, मला तू ओळखलंच नाही अजून। हे बघ आई 2019 पासून मला त्रास आहे, मला कोणीच सपोर्ट नाही केला, मला एवढे लोकांनी कमेंट केलं तुम्हारे बिल्डिंग में कोई नहीं क्या, ये मैटर को खत्म करने आए या बात को समझाने। तुमच्या दोघीचं भांडण आहे, सोसायटी पिसाटी नाही बोलायचं काय अधिकार आहे, 10-11 सोसायटीचं काय बोलायचे अधिकार आहे, 10-11 जण गोळा होतील, पैसे होतील, तेव्हा सोसायटीचं कुणी कोणाचं भलं करायसाठी तुम्हाला कोणी विचारित नाही। मारायला येतात तर ते खरी चांगली गोष्ट आहे, म्हणजे ते मारून जाऊ द्या आणि त्या गोष्टीवर आपण पडदा टाकून द्या, जाऊ द्या, हे तुला पटतंय? नाही मला पटत नाही, पण हे लई झालं नंतर पार गळ्याच्या वरती आले, उलटी व्हायला लागले, म्हणल्यावर हे डॉक्टर का झालंच पाहिजे, डॉक्टर का गेल्याशिवाय होत नाही, डॉक्टर का गेलं इंजेक्शन मारलं तरच माणूस नीट होते, तेच बोलणं आहे माझं। फक्त मला जे त्रास आहे तर मी बोलावं नाही का, मी बोलायला गेली का मी दिसते लोकांना की नेहा बोलते नाही, पण आपण एवढं अहंकार गर्व घमंडी करायची। आता तू एवढ्या वर्षापासून, आता मी युट्यूबर आता झाली, मला का घमंड आहे का? माणसाने 1 मिनिट, मला घमंड आहे भांडणं, तू इतक्यात भांडती इतक्यात गोडवती, आई करायली ती, मला रागायला मी गपचीत बसते। फक्त मी तिच्याशी काय नाही बोलते, तिने माझ्यावरती लय घाण माझ्या मेलेल्या आईला आरोप टाकलेला आहे, जिवंत असताना पण ती बोललेली माझ्या आईला तोंडावर, आणि मेल्यावर पण बोलते। मग तिचा काय त्रास आहे मला ते आजपर्यंत कळलं नाही, तिला काय दुखतं पोटात मला ते समजत नाही। तू तर दवाखान्यात जाते काय पेशंट घेऊन, कोरोना मध्ये पण गेली तिच्या सासूला घेऊन, एवढी माणूस की नहीं है। कोरोना में कोई किसको हाथ नहीं लगा रहा था, उसको मैं उसकी सास को जो मेरे पति को काटी है उसको मैं दवाखाना लेके गई, उसकी बच्ची के पास में हॉस्पिटल गई, सोनोग्राफी कराने के लिए गई। सब इंसान भूल जाते, पर हाँ ये बराबर याद रखते कि मेरा बच्चा 17 साल का है, उसके बच्चों को खतरा है। आता तिच्या किती मुली लहान लहान, 3 वर्षाची, काय माझा मुलगा एवढा मोठा झाला का, 18 वर्षाच्या वरती झाला का माझा मुलगा, सगळं तुला माहिती आहे, तू वाढदिवस करते नेहमी त्याचा, पण काय गरज नाही ना, एवढा घाण विचार माझे नाहीये, संस्कार नाहीये, मी असा विचार करत नाही। आता तुमची आराध्या राहते माझ्या घरी, असं काय घाण कधी झालाय का? तो ये विषय ऐसा है, खत्म नहीं हो सकता, छोटे आपको थोड़े में ही हम लोग खत्म कर रहे हैं, क्योंकि आप लोगों को भी जानना होगा कि आई कहाँ थी, आई नहीं थी, इस वजह से इतना सब बात हुआ।
तो आप लोग इस चैनल आप लोगों को खुलासा हो गया होगा कि क्या किस लेवल तक जाके बोलती है। मैं नहीं बोलती, वही बोलती है। तो इसी के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र।